महाराष्ट्रामध्ये गेल्या साधारण 2.5 ते 3 वर्षापासून महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण कमालीचं वाढलंय. आणि नुसतं अत्याचार नाही, डोमेस्टिक व्हायलन्स नाही, ते तर आहेच. अपहरण, खून, महिलांचे बलात्कार. आता या महिला नेत्या सत्ताधारी पक्षातल्या त्या नेहमी रस्त्यावरती येऊन थैथाट करत होत्या, त्या कुठे आहेत? सरकार कोणाचं आहे? काल पुण्यातल्या स्वारगेट भागामध्ये शिवशाही बसमध्ये जो प्रकार घृणास्पद, किळसवाणा आणि महाराष्ट्राला काळिमा फासणारा जो घडला, त्यानंतर महिला नेत्यांनी फक्त आपल्या काय म्हणतात त्याला थातूर मातूर भाष्य केलेलं आहे. जर दुसरं सरकार असतं, महाविकास आघाडी म्हणा, काँग्रेस म्हणा, शिवसेना म्हणा, तर या महिलांनी मंत्रालयाच्या दारामध्ये गोंधळ घातला असता. एका महिलेवर, जी लाडकी बहीण आहे तुमची, 1500 रुपये दिले महिन्याला, म्हणजे तुम्ही तिची अब्रू विकत घेतली का? महिन्याला 1500 रुपये दिले म्हणून तुम्ही गुंडा पुंडा ना विकृतांना आमच्या बहिणींचं वस्त्रहरण करण्याचं लायसन दिलंय का? कोण आहेत पुण्याचे पालकमंत्री? त्यांना मुख्यमंत्र्यांनी जाब विचारला का? कोण आहेत पुण्याचे पोलीस आयुक्त? या पोलीस आयुक्तांच्या काळामध्ये पुण्यामध्ये गुंडगिरी वाढली, राजकीय आणि सरकारी कृपेने. ह्या ज्या गुंडांना वगैरे पोलीस स्टेशनला बसवायची नाटकं चाललेली आहेत ना, ही बंद करा. पुण्याच्या हद्दीमध्ये सगळ्यात जास्त खंडणीखोरी, हप्तेबाजी पोलिसांची, त्यानंतर अपहरण, राजकीय आश्रयाखाली जे गुंडगिरी सुरू आहे, त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे जे आश्रयदाते आहेत त्यांना अभय, सत्ताधारी पक्षाचे गुंड जात आहेत त्यांना पूर्ण अभय आयुक्तांचं हो. आणि महिलांवर खुलेआम अत्याचार, छेडछाडी, दबाव पोलिसांवरती आहे आणि पोलीस तो दबाव मान्य करतात. शिवशाही बसमधला जो प्रकार आहे तो दिल्लीतला निर्भया कांडसारखा आहे. बसमध्ये सुदैवाने ही मुलीचे प्राण वाचलेले आहेत, हे लक्षात घ्या. स्वारगेटला काल आमच्या शिवसैनिकांनी प्रखर आंदोलन केलं. मग आमचे वसंत मोरे असतील, गजानन थरकुड असतील, संजय मोरे असतील, आमच्या शिवसेनेच्या प्रमुख लोकांनी आंदोलन केलं, महिलांनी आंदोलन केलं. त्यांच्यावरती आता गुन्हे दाखल होते. माझं पोलीस आयुक्तांना आव्हान आहे, पुण्यामध्ये मोकाट सुटलेल्या ज्या गँग्स आहेत त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही. माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे, आपण राजकीय कार्यासाठी गृह खातं वापरताय, विरोधकांना त्रास देण्यासाठी गृह खातं तुमचे लोक वापरतायत. हे तुमच्या लाडक्या बहिणींच्या रक्षणासाठी वापरलं तर या महाराष्ट्रावरती उपकार होतो. शक्ती कायदा किती काळ राज्याच्या दंडात अडकलेला राहणार असं अंमलात जाणं देखील म्हणतात. प्रश्न असा आहे की आमच्या काळामध्ये हा शक्ती कायदा आम्ही तयार केला. महिलांना संरक्षण मिळावं आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन मिळावं. पण सरकार आताचे का हा कायदा पुढे नेत नाही, हे एक रहस्य आहे. का आतमध्ये कोणी फिक्सर बसलेले आहेत हा कायदा येऊ नये म्हणून? शक्ती कायदा येऊ नये यासाठी कोणी फिक्सर बसलेले आहेत का? ही शक्ती कायदा आल्यामुळे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात महिलांचे खून आणि अत्याचार करून जे लोक बसलेले आहेत, पूजा चव्हाण प्रकरणातले, त्यांच्यापर्यंत कायद्याचे हात पोचतील का?
म्हणून कोणाला भीती वाटते का हे पाहावं लागेल. परिवहन मंत्र्यांनी ऍक्शन मोड मध्ये आता 23 त्यांना बदली केली. बघा, ऍक्शन मोड वगैरे हे वरवरची नाटकं असतात. दुर्घटना घडलेली आहे ना, महिलेवरती अत्याचार झालेला आहे, बलात्कार झालेला आहे, विनयभंग झालेला आहे. ऍक्शन मोड म्हणजे काय असतं? बलात्कार झाल्यावरती ऍक्शन मोड का? महिलेवरती अत्याचार झाल्यावरती ऍक्शन मोडला तुम्ही येता? तोपर्यंत तुम्ही काय करता? जाऊन अवस्था पहा बस डेपोची काय आहे ती. तुम्ही महागड्या गाड्यांतून फिरता, तुम्ही महागड्या मर्सिडीज मधून फिरता, तुम्हाला कोण देतं माहित नाही. त्या मंत्री सगळे, एक तरी मंत्री सरकारी गाडीतून फिरतोय का ऑफिस आहे? सगळ्यांच्या गाड्या ऑडी, मर्सिडीज, BMW आहेत ना. कोणी दिल्या तुम्हाला गाड्या? त्या कुठून आल्या? कोणाच्या पैशातून आल्या? कोणी भेट दिल्या तुम्हाला? आणि सामान्य जनता ज्या एसटीतून फिरते, तिचं नाव शिवशाही आहे, त्याच्यामध्ये बलात्कार, हत्या आणि खून होत आहेत. तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या विषयाकडे गांभीर्यानं पाहायला पाहिजे. आणि सामान्य जनता ज्या एसटीतून फिरते, तिचं नाव शिवशाही आहे, त्याच्यामध्ये बलात्कार, हत्या आणि खून होत आहेत. तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या विषयाकडे गांभीर्यानं पाहायला पाहिजे. सर, मराठी भाषा दिन आहे. एकीकडे सरकारी दप्तरांमध्ये मराठीतूनच व्यवहार चालावा असे आहे, दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेमध्ये मात्र मराठीतून MA केलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ रोखण्याच्या संदर्भातली आता तरतुदी सुरू झाली. बरोबर आहे. मी हा विषय जो आहे की जे पोस्ट ग्रॅज्युएट्स आहेत, त्यांनी मराठीतून आपलं हे पूर्ण केलेलं आहे ग्रॅज्युएशन, त्यांची वेतनवाढ रोखली. एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की मंत्रालयाचा कारभार हा मराठीतूनच चालला पाहिजे, असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं. या राज्यामध्ये मराठी भाषा विभाग आणि त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय आहे. हे राज्य देशाच्या राजधानीमध्ये मराठी साहित्य संमेलन भरवतं. त्या साहित्य संमेलनामध्ये प्रधानमंत्री मोदीजी येतात, मुख्यमंत्री जातात, तिथे मराठीचा जय जयकार करतात. मग हे ढोंग समजायचं का? ज्या ठाणे शहर हे एकेकाळी मराठीची सगळ्यात मोठी पंढरी होती, अनेक साहित्यिक, कवी, लेखक तिथे निर्माण झाले, त्या ठाण्यामध्ये, त्या ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये, आणि जी ठाण्याची नगरपालिका जिथे शिवसेनेचा पहिला भगवा झेंडा बाळासाहेब ठाकरेंनी फडकवला, शिवसेना प्रमुखांनी मराठीच्या मुद्द्यावर, त्या ठाण्यामध्ये महानगरपालिकेत जर मराठी पदवीधरांना वेतनवाढ नाकारली जात असेल, तर या राज्याचे जे बाळासाहेब ठाकरेंची, माननीय बाळासाहेब ठाकरेंचे विचारवाहक आम्हीच आहोत, विचारांचे वारसदार आम्हीच आहोत, असे जे दाढीवाले सांगतायत, त्या दाढीवाल्यांना प्रश्न विचारला पाहिजे की तुमच्या ठाण्यामध्ये मराठीवरती हा अत्याचार होतो, हा बलात्कार आहे मराठीवर. तुम्ही स्वतःला हे ते होर्डिंग बघतोय बाजूला मागासपासून मी, की माननीय बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार आणि विचारवाहक. हीच का विचारवाहक? तुमची विचारवाहकता मराठीच्या संदर्भात काय आहे? शिवसेना या विषयावरती गप्प बसणार नाही, आंदोलन करणार आहे. सिंधुदुर्ग असेल, इतर देखील प्रोजेक्ट आता गुजरातला जातात, त्यामुळे त्याच्यावरती मी काल बोललो. हा बघा, नुसता मराठी भाषा दिवस साजरा करून चालणार नाही. मराठी भाषा गौरव दिवस, मराठी माणसाचा गौरव राहणार नसेल तर भाषा राहील का? बोलिए आप. सर, हिंदी में जानना चाहेंगे, पुणे में एक 26 साल की जो युवती है, उसके साथ जो है दुष्कर्म किया गया, पुणे का जो बस डेपो है वहाँ पर ही दुष्कर्म किया गया. ये जो दुष्कर्म है, मैं उसे जो दिल्ली में निर्भया कांड हुआ था बस में, हाँ, मोबाइल में चलते बस में, इसी प्रकार का ये निर्भया कांड पुणे के स्वारगेट में हुआ है और सरकार आज भी चुप बैठी है. अगर ये किसी और की सरकार होती, चाहे महाविकास आघाड़ी हो, चाहे शिवसेना हो, चाहे कांग्रेस हो, तो ये बीजेपी के लोग रास्ते पे आकर तमाशा करते, मंत्रालय में घुसकर तमाशा करते. लेकिन पुणे, जिसे हम महाराष्ट्र की सांस्कृतिक धरोहर कहते हैं, इस राज्य की सांस्कृतिक राजधानी कहते हैं, वहां जिस तरह से गैंग वॉर चल रहा है, गुंडागर्दी चल रही है, महिला के ऊपर अत्याचार चल रहे हैं, बलात्कार हो रहे हैं, वो भी सरकारी बसों में, मुख्यमंत्री क्या करते?